तर बारामतीसाठी उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याची माहिती आता सूत्रांकडून कळते। बारामतीसाठी उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा आहे अशी मोठी माहिती आता सूत्रांकडून कळते। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होते, यासाठी उद्धव ठाकरेंचा आता सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याचं कळतंय। ठाकरेंची शिवसेना बारामतीला सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता सुनेत्रा पवार यांच्या उद्धव ठाकरेंना केलेल्या फोननंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची चर्चा करण्यात आली आहे। याबाबत आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबल आपल्याला अधिकची माहिती देतील। निवृत्ती, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतो की बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा या दोन्ही विधानसभा संदर्भात मातोश्रीवरती बैठक पार पडली आणि बारामतीमध्ये आपण सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा असा निर्णय जो आहे तो मातोश्रीवरून घेण्यात आलेला आहे आणि याबाबत अधिकृतपणे स्वतः उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा निर्णय घोषित करणार आहेत। तर दुसरीकडे राहुरीमधील जी विधानसभा लढायची आहे त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचा पक्ष हे एकत्रित बसून यावरती निर्णय घेणार आहेत। परंतु काल आपण रात्री पाहिलं तर स्वतः उद्धव ठाकरेंना सुनेत्रा पवार यांनी फोन करून पाठिंब्यासंदर्भात चर्चा केली होती। यानंतर आज मातोश्रीवरती या संदर्भात चर्चा झाली आणि या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असल्याची सूत्रांची माहिती आहे। परंतु याबाबत अधिकृतपणे निर्णय जो आहे तो उद्या पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे कळवणार आहेत। अनेकांची मागणी होती की उद्धव ठाकरे या पक्षाकडून जो आहे तो बारामती विधानसभेमध्ये उमेदवार देण्यात येऊ नये अशी स्थानिकांनी देखील मागणी केली होती। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी देखील उद्धव ठाकरेंना फोन केला होता आणि या चर्चेनंतर आता अखेर उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत यावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र राहुरी बद्दल जो आहे तो अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही, तो लवकरच निर्णय होईल अशी देखील सूत्रांची माहिती आहे। नक्कीच निवृत्ती, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याची माहिती आता सूत्रांकडून कळते आहे।